जोडबाईपेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची अट्टल गुन्हेगारांकडून 4 मोटरसायकली जप्त, एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दाखल गुन्हे उघडकीस आणण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर व त्यांच्या पथकाला आदेशित केले होते। गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मार्केट यार्ड समोर आले असता तेथे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदारामार्फत विश्वसनीय बातमी मिळाली की एक इसम दहिटणे रोड लगत झाडाझुडपात 4 मोटरसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने लपून कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे। त्याचे अंगात निळा व पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट व चॉकलेटी रंगाचे पॅन्ट नेसल्याचे सांगितले। सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथक गेले असता सदर ठिकाणी रोडच्या कडेला उभारून गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने गरडा घालून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव नागेश भीमाशंकर पाटील, वय वर्ष 37, राहणार चनशेट्टी अपार्टमेंट, घोंगडे वस्ती, सोलापूर असे असल्याचे सांगितले। तेव्हा त्यांनी कबुली दिली की चोरी केलेले 4 मोटरसायकल झाडाझुडपात लपवलेले सांगितले। त्याच्या ताब्यातून एकूण 1 लाख रुपये किमतीचे एकूण 4 मोटरसायकली हस्तगत करून 4 गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केले आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख, गुन्हे शाखे यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबाईपेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, पोलीस हवालदार खाजप्पा आरेनवरू, पोलीस हवालदार शीतल शिवशरण, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सरवदे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता काटे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडल्याची माहिती जोडबाईपेठ पोलिसांकडून बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे। सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे। एकूण किती किमतीच्या गाड्या आहेत? एकूण जवळजवळ 2.5 लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या, आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे।